मी आता तुम्हाला जे काही सांगतोय ते अत्यंत एकाग्र चित्ताने ऐका, असं ज्ञानोबा राय आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगतात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती जी श्रवण भक्ती आहे त्या भक्तीचं महत्त्व प्रतिपादित करतात. तरी अवधान ऐकणे दिजे. मग काय होणार आहे? काय ऐकल्यानंतर सुख मिळतं? आमच्या महिला वर्गाचा बऱ्याचदा संध्याकाळी 7 ते 10 हा प्राईम टाईम असतो. तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचंय ते, आहे की नाही? प्राईम टाईम का? काय काय लागतं आता मला? आता मी लेटेस्ट अपडेट नाही त्यामुळे मला माहिती नाही आता लेटेस्ट काय चालू आहे आपलं झी मराठीवर. हां, कुठलं सांगितलं आलं काहीतरी, आहे की नाही? नाही का? नाही, तुला पाहते रे खूप गेलं, मागे गेलं, जुनं गेलं. तुला जपणार आहे. बघा, कुणाला जपायचं, कशासाठी जपायचं? आम्ही प्रपंचच जपतो, आयुष्यभर प्रपंचालाच जपतोय, पण जपायचंय कुणाला हे संतांना कळालं म्हणून कीर्तन ऐकायचं, म्हणून कीर्तनात यायचं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नेमकं काय ऐकायचं? इकडे जाऊन प्रापंचिक सुख मिळावं आणि त्याही पलीकडचं पारलौकिक सुख, आध्यात्मिक सुख मिळावं ही संतांची अपेक्षा आहे. तुम्हाला मला सगळं सुख मिळालं पाहिजे, म्हणून मग सर्व सुखाचे पात्र होईजे. सगळं सुख कुठं मिळेल? आपल्याला काय वाटतं सगळं सुख कुठं आहे? आपल्याला वाटतं सगळं सुख इथं आहे, प्रपंचात आहे. ते सगळ्या सुखाचं आगर तिकडं विटेवर उभं आहे, म्हणून लाखो सांप्रदायिक, आज लाखो वारकरी ते सावळं परब्रह्म डोळ्यांनी पाहायला निघालेत. बरं, ते दिसणार आहे का तरी हो? म्हणजे आता या गर्दीमध्ये मुखदर्शन सुद्धा दुर्मिळ होतं, कळसाचं दर्शन सुद्धा धड मिळत नाही. अशा गर्दीमध्ये कशासाठी सगळा समाज तिकडे धावतोय? तर त्याचं कारण एकच आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. 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 तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा म्हणा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्या गावाला का जायचं? पंढरीलाच सगळेजण का जातात? कारण ही भूवैकुंठ आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. पंढरपूरचं महात्म्य काय सांगावं? म्हणून आज सगळे त्या दिशेने धावतायत, कारण ते सगळ्या संतांचं माहेर आहे. आपण जे समजतो सासर आणि माहेर त्या संकल्पना वेगळ्या, पण संतांनी माहेराची संकल्पना वेगळी सांगितली. आपल्याला वाटतं इथं सगळं सुख आहे. परवा एक आजीबाई भेटल्या बरं का, आणि मी आपलं सहज विचारलं, आपलं सांसारिक माणूस एकमेकांना भेटल्यावर पहिला प्रश्न काय विचारतो? काय मावशी कसं काय चाललंय, बरं आहे का तुमचं? पण पुढनं उत्तर काही धड येत नाही सहसा. बरंच म्हणायचं, सगळ्या दुनियेचं टेन्शन आपल्यावर आहे की काय, असा चेहरा आपण करतो आणि मग आपलं उत्तर देतो, माझं उत्तम चाललंय असं म्हणणारी माणसं कमी असतात. चाललंय बरंच म्हणायचं आपलं, अशी उत्तर मिळतात. त्या मावशीला म्हटलं कसं काय चाललंय? लग्न झालंय मुलाचं, सुनबाई घरात आली, बरं चाललंय का, छान चाललंय का? म्हटल्या कुठलं काय अगं? बघा, ते इतकं टच झालं की बरोबर आलंच. हे कीर्तनकाराकडून आपण जेव्हा ऐकतो की नाही तेव्हा आपल्या फाईल ओपन होतात, आपलं आपल्याला कळतं, अरे हे आपलंच चाललंय वाटतं असं. त्यांना मी आपलं विचारलं कसं काय चाललंय? बरं चाललंय का? लेकाचं लग्न झालंय, सुनबाई घरात आली, 2 वर्ष शोध मोहीम चालू होती, बरं चाललंय का? कुठलं काय म्हणले, अगं 9 दिवस संपले. म्हटलं मग आता? काही नाही, माझा पोरगा पार बदलला. मला आई म्हणायला तयार नाही, माझ्याशी आई बोलायला तयार नाही, माझ्या जवळ बसायला तयार नाही, माझ्याशी अजिबात बोलत नाही. आणि बायकोचा ते तुम्ही म्हणा बरं का. हा, तुमच्याकडे असं आहे का? आणि
माझ्याशी बोलायलाच तयार नाही. म्हटलं असू दे ना मावशी, अहो संसार यालाच म्हटले, संसार सुखाचा नाहीच आहे. सुखाचं नाणं उचला, त्याच्या मागे दुःखाचा काटा आपोआप येतो. त्यामुळे सुखाचं नाणं उचलायला गेलात की दुःखाचा काटा येणार आहे. संसार आपल्याला रडवतो. असाच आहे संसार. जाऊ दे ना म्हटलं, बरंच चाललंय, शेवटी जग रहाट आहे, जगाची रीत आहे. पण मुलीचं कसं आहे, आता मुलाच्या बाबतीत चला तुम्ही नाराज आहे, पण पोरीचं कसं आहे, तिचंही लग्न झालंय, ती दिल्या घरी सुखी आहे का, तिचं कसं काय चाललंय, तिचं एकदम मस्त आहे म्हणले, जावयाला असं मुठीत ठेवलंय म्हणजे ते चालतंय तिकडे, आणि इथे काम बिघडतंय. मग नक्की सुख कशाला म्हणायचं आणि दुःख कशाला म्हणायचं. तिकडे तिने जावयाला मुठीत ठेवले म्हणून मी सुखी, म्हणजे ती सुखी, आणि इथं आमचं काम बिघडले म्हणून आम्ही दुःखी. मग संसारातलं सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही. सुख आणि दुःख हे वृत्तीच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. बघा, आपल्या मनासारखं घडलं की आम्ही सुखी आणि आपल्या मनाविरुद्ध घडलं की आम्ही दुःखी. मग नेमकं खरं काय? इथलं सुखही खरं नाही आणि इथलं दुःखही खरं नाही. मग या सुख दुःखाच्या पलीकडे एक अवस्था असते, तिला आनंद असा शब्द आहे, आणि तो आनंद स्वरूप कोण आहे, तर तो परमात्मा आहे. म्हणून मग त्या आनंद स्वरूपाकडे आमची वाटचाल झाली पाहिजे. बाकी हे सासर माहेर संसार प्रपंच चालूच आहे. ज्ञानोबरायांनी संसाराची एक व्याख्या दिली, उपजणे आणि निमणे त्या नाव संसार. उपजणं आणि निमणं, उपजणं म्हणजे जन्माला येणं आणि निमणं म्हणजे विझून जाणं किंवा निघून जाणं. जग या शब्दामध्ये जन्म आणि गमन दोन शब्द आहेत. इथं यायचंय आणि जायचंय, प्रत्येकाला इथं यायचंय आणि प्रत्येकाला इथून जायचंय, याच्यातून कुणाची सुटका नाही. आपण सगळे इथं बसलो आहोत, सगळ्यांना मान्य आहे का एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंय? का कुणी असं म्हणेल मी जाणारच नाही? सगळ्यांना जायचंय, प्रत्येकाला जायचंय. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जे आलंय त्याला निघून जायचंय. वासांसी जीर्णानि यथा विहाय. गोपालकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगितलं, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्याति सय्यानि नवानि देहि. भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे, त्याच्यावरची ज्ञानोबरायांची टीका आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. जुना कपडा बदलावा आणि नवीन कपडा घालावा, तसं हा देह, हा जीव नवीन देह धारण करतो आणि जुना देह टाकून देतो. हे भारतीय अध्यात्मशास्त्र आणि हा पुनर्जन्माचा सिद्धांत जो भगवद्गीता आम्हाला सांगते. हे पुनर्जन्म वगैरे असलं काही नसतं अशी म्हणणारी एक फळी आज आहे समाजात, किंवा देव बिव अध्यात्म हे काही थोतांड आहे सगळं असं म्हणणारा एक समाज आहे. देवाला न मानणारा एक समाज आहे. आज आपण सगळे भाविक आहोत, भक्त आहोत. मूर्तीत परमेश्वराला नाही पाहिलं तरी सुद्धा एक अशी चैतन्य शक्ती आहे की जी सगळं चालवते आणि सगळं हलवते, सगळं बोलवते. सगळ्या विश्वाची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे असा परमात्म तत्व, चैतन्य शक्ती आज सगळीकडे, प्रत्येक सृष्टीच्या कणाकणामध्ये ते चैतन्य आहे. आणि ते चैतन्य तुम्हाला मला दिसत नाही, ते चैतन्य संतांनी ओळखले. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वत्र ते तत्वज्ञ संत जाणताती. संतांना ते चैतन्य कळलं, तुम्हाला मला कळत नाही, म्हणून आपण खोट्याला खरं समजून बसलो, खोट्या संसाराला खरं समजून बसलो आणि दुःखात पडलो. मग आम्ही दुःखी का? संसारी माणूस का दुःखी? आणि संतांकडे पाहिलं तर सुखाचं सगळं साम्राज्य ज्यांच्या चेहऱ्यावर आहे. माऊलींकडे पहा ना, ज्ञानोबरायांकडे काय आनंद. पाहिलं की आमचे डोळे भरून येतात, पाहिलं की अंतःकरण भरून येतं. माझी माऊली म्हणून आम्ही मिठी मारतो, माऊली माऊली माऊली. का? सगळ्या जगाची माय झाली. काय हेतू होता जीवनाचा? हेतू काय होता ज्ञानोबरायांच्या? कशा करता आले होते? माऊलींना विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही कशा करता या जगामध्ये आलात? आता आपल्याला जर विचारलं तर आपण उत्तर देतो, कशा करता आलो आपण? कधीतरी विचारा ना स्वतःला, मी कशा करता आली इथं? हु आय एम. एक जण म्हणले, खाण्याकरता आम्ही जन्माला आलोय.
म्हटलं मग खाता कशाला, जगण्याकरता, जगता कशाला, खाण्याकरता, याच्यातच चाललंय आमचं. या पलीकडे जाऊन माझ्या जीवनाचं काय प्रयोजन आहे, मी कशाकरता जन्माला आलो, याचा स्वतःला प्रश्न विचारावा. आणि ज्ञानोबरायांना विचारलं तर माऊली सांगतात, माझं जन्माला येण्याचं प्रयोजन आहे अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये, आनंदाचे आवारू मांडू जगा. आणि मग मी हे काम करणार आहे इथं येऊन. आता ज्ञानोबरायांचं ध्येय ठरलंय, मला या जगात येऊन काय करायचंय, तुमचं माझं काय. आम्ही पहिलं पै गाठी मारतो, पैसा सगळा सेविंगला जातो. जय जय रघुवीर समर्थ. आमच्या येण्याचं प्रयोजन एवढंच आहे, आम्ही इथे येतो, अगदी जपून 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 काडीने संसार जमवतो. पहिलं पै गाठी मारून पैसा सगळा सेविंगला जातो. ना देशाचा, ना धर्माचा, ना देवाचा विचार. आणि मग एक दिवस हे सगळं जमून इथंच ठेवून निघून जातो. येताना काय आणलंय, काही नाही आणलं. पांघरशी जरी असला कपडा, काय करतो, येशी उघडा जाशी उघडा. येताना काय आणलं, इथं आल्यावर रंगबिरंगी कपडे चढले अंगावर. येताना काही ड्रेस घेऊन आलो होतो का, नाही. आपल्याकडे लग्न समारंभामध्ये बस्ता बांधायची पद्धत आहे ना आपल्याकडे, आणि त्या बस्त्यामध्ये सगळे जातात बघा कपडे खरेदी करायला. ज्यांना काही कळत नाही त्यांनाही न्यावं लागतं, मानपान सांभाळावा लागतो. आणि मग जवळजवळ 1000-1500 काय ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार लाखो रुपयांपर्यंतची खरेदी तिथं होते. भरजरी जरीचे सगळे वस्त्र प्रकार घेऊन होतात. आणि तो दुकानदार तो सगळा गठ्ठा एकत्र बांधून देतो घरी पांढऱ्या वस्त्रात. आपली परंपरा किती आपल्याला शिकवते बघा. ते पांढरं वस्त्र म्हणे किती रंगीत कपडे आयुष्यभर घाला, पण या वस्त्रात शेवटी जायचंय. हा म्हणाले, लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती. बरं का, इथं सोन्याचे व्यापारी आहेत, मी काय सांगू आता इथं. पण तरी सुद्धा लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. खरं सांगू का, श्रीमंती सगळ्यांकडं असतेच असं नाही. परमेश्वराचं दान आहे, कृपा हस्त असतो, वरद हस्त असतो. पण आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देण्याची वृत्ती, याच्यासाठी या कुटुंबियांना टाळ्या वाजवायच्या आणि याच्यासाठी त्यांना धन्यता द्यायची. का, मी एक परवा वाक्य वाचलं होतं, काही माणसं लाखात एक असतात. ऐका बरं, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. कळलं तर बघा. त्यामुळे काय आणलं आम्ही, सगळ्यांना त्या वस्त्रामध्ये जायचंय. पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करशी नाटक, 3 प्रवेशांचे एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा, तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा. कधीतरी विचार करूया, कुणी निर्माण केलंय हे सगळं जग. या वस्त्रात ते विणतो कोण, एक सारखे नसती दोन. 1000 लाखो कोट्यवधी चेहरे आहेत या जगात, पण एकासारखा दुसरा नाही. केवढा मोठा इंजिनियर आहे तो. जुळे जरी असले ना भावंड तरी फरक असतो थोडा. या वस्त्रात ते विणतो कोण, एक सारखे नसती दोन. कुणान कळणे त्रिखंडात या, हात विणकऱ्याचे एक धागा सुखाचा. जुनी गाणी आता ऐकायलाही मिळत नाहीत आणि काही नाही, आहे की नाही. आता आमच्या घरातलं 5-5 वर्षाचं पोरगं सुद्धा वरातीमध्ये मस्त ताल धरतं.
आम्हाला या गाण्यांशी किंवा या अर्थाशी काही घेणं देणं नाही. घरामध्ये हरिपाठ व्हावा, घरामध्ये मनोबोधाचं पठण व्हावं, घरामध्ये पाठ्यपर्वचे म्हणले जावेत. पूर्वीच्या काळ संध्याकाळ झाली की सगळे घरात यायचे, आता उलट आहे, संध्याकाळ झाली की सगळे बाहेर पडतो आपण. देवापुढं दिवा लावला जावा. आमच्या जुन्या माता भगिनी लावतात. घरातल्या 5-6 वर्षाच्या 10 वर्षाच्या पोरीला सांगितलं की बाई ग म्हण शुभम करोती, चांगले केस बांध, कपाळाला एखादी छोटीशी टिकली लाव, लाव, काय बिघडतंय. तर ती 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीला म्हणते, आजी तू गप, तुला काही कळत नाही, फॅशन आहे ही आमची. आणि ती असं बोलते तेव्हा आई वडिलांना आनंद वाटतो, आमचं बाळ किती गुणाचं आहे, किती हुशार आहे. असं नाही, शास्त्रकार सांगतात लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत. योग्य वेळी योग्य प्रकार शासन प्रकार केलाच पाहिजे, नाहीतर मग पुढे कठीण होऊन जातं. त्यामुळे इथं अध्यात्म, इथं संस्कार, इथं संस्कृती जपली जाते या धर्माच्या मंडपामध्ये. म्हणून 3 वर्ष झाले अव्याहतपणे आपण कीर्तन भजनाचे कार्यक्रम करताय. मी मनापासून आपल्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद का देतेय, कारण सगळ्यांची ही बुद्धी होत नाही. याकरता अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्माची पुण्यही पाठीशी असावी लागते, ती आपल्या पाठीशी निश्चित आहे. म्हणून आपण इथे आहोत. तुकोबराय म्हणतात, परमेश्वराला काय द्यायचं, इथं आलेला जीव प्रत्येकाला जायचंय. मग भगवंताला जर बांधायचं झालं, भगवंताला जर जवळ करायचं झालं, तर कशा माध्यमातून आपण बांधू शकतो, त्याचं उत्तर तुकोबराय या अभंगात देत आहेत पहिल्या चरणात. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया. देवाला बांधायला शिकवलंय. संतांनी त्याला बांधलं, सज्जनांनी त्याला बांधलं, साधूंना त्याला बांधता आलं, दुष्टांना त्याला नाही बांधता आलं. बघा, देवाला बांधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. कुणी कुणी केला? सगळ्यात पहिल्यांदा आमच्या यशोदा मातेनी केला होता. गोकुळामध्ये देवाला बांधायचा प्रयत्न, उखळबंधनाची लीला केली आणि प्रत्येक वेळी 2 बोटं 2 दावं दोरी कमीच पडायची. पण एक क्षण असा आला, आईचे प्रयत्न पाहिले, आईची दया आली, म्हणला ये लो मैया बांधलो, म्हणून बांधून घेतलं देवाने स्वतः. देव बांधून घेतो. यशोदेनी देवाला बांधलं. ज्या गोकुळामध्ये देव रमले, इतके रमले का हो, एकमेव कारण होतं त्याला, प्रेमसूत्र दोरी, प्रेमाचं नातं होतं देवाशी. आणि देव प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला प्रेम कमी मिळतं. देव म्हणतात माझ्याकडे येणारे सगळे मुलखाचे व्यापारी आहेत, काहीतरी घेण्याच्या आणि मागण्याच्या निमित्ताने येतात ना. पंढरीनाथ भगवान की जय. माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, निष्काम भक्ती करणारे कमी आहेत. त्यामुळे गोकुळामध्ये भगवंत ज्यावेळी राहिले, 11 वर्ष 4.5 महिने देव गोकुळात राहिले होते. त्या गोकुळ सोडून जाताना काय अवस्था झाली होती, गोपींची, यशोदेची काय अवस्था झाली होती. अक्रूर महाराज न्यायला आले होते आणि त्या गोपी अक्रूराला विचारायच्या, अक्रूरा आमच्या कृष्णाला न्यायला आलास का रे. आणि प्रत्येक गवळण यशोदा मातेच्या त्या नंदबाबांच्या वाड्याच्या अंगणात आली आहे. यशोदा गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. सांग सावळा कुठं आहे, कृष्ण परमात्मा कुठं आहे. का रथ शृंगारीला, सांगे गे मजला. एवढा रथ सजवून अक्रूर महाराज आले, सांग नेमकं चाललंय तरी काय, कृष्ण परमात्म्याला न्यायला आलेत का. एवढं कळलं मात्र. आणि यशोदेचं काय झालं असेल, ज्या आईला कळलं की हा माझा पुत्र आहे 11 वर्षापूर्वी, त्या आईला आज कळतंय की याची खरी आई मी नाही, याची खरी आई तिकडे आहे मथुरेमध्ये. काय यातना झाल्या असतील, काय अवस्था झाली असेल. म्हणून त्या आईसाठी भगवंत त्या गोकुळात रमले. ते मातृसुख भगवंतांनी अनुभवलं. सगळ्या गवळणी यशोदेला विचारतात या प्रसंगामध्ये, का रथ शृंगारीला, सांगे गे मजला. अक्रूर उभासे अंगणी, बाई गे साजणी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाचे
रथी चढले वनमाळी. पहिला पाऊल भगवंतांनी ठेवला रथात. सगळे गवळणी अशा गडबडा गडबडा लोळायला लागल्या गोकुळच्या मातीमध्ये वृंदावनाच्या. आमच्या अंगावरून रथ नाही अक्रूरा, कृष्णाला घेऊन नाही नेऊ नाही जाणार. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी आनंदाचे अंगणी. मिळाल्या गवळणी आनंदाचे अंगणी. मिळाल्या गवळणी. नाही ना, घेऊ जाऊ देत नव्हत्या, पण भगवंतांना जावं लागलं. त्या गवळणींकरता 9,00,000 गायी ज्याच्या घरात आहेत असा भगवंत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक एखाद्या गवळणीने म्हणावं, एक पाय नाचिव रे गोविंदा, मग तुला घोडभर ताक देते, लोण्याचा गोळा देते. आणि त्या घोडभर ताकासाठी हा अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक एका पायावर नाचून दाखवायचा. हे प्रेम होतं. बांधला गेला देव. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. अजून कोणी बांधला हो देवाला? देवाला आमच्या जनाबाईंनी बांधला. इतकं सुंदर बांधलं जनाबाईंनी. आणि असा भक्तीचा अधिकार होता. बरं, ते काही साधं सुद्धा काम नव्हतं. जनाबाई महाराज शिव्या सुद्धा घालायच्या पांडुरंगाला, म्हणून आपण घालायच्या असं नाही, आपला अधिकारच नाही तो. जनाबाई म्हणायच्या, अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या. पुढचं इथं न सांगण्यासारखं आहे. इतकं भांडण करावं संतांनी, अधिकाराचं होतं. पण भगवंत बांधला गेला. ज्यावेळी जनाबाईच्या झोपडीतनं 2-2 आवाज यायचे ओव्यांचे, त्यावेळी सगळ्या लोकांनी चौकशी करावी, जणे आतमध्ये कोण गातंय. जनाबाई म्हणायच्या, माझ्याबरोबर माझा पांडुरंग गातोय. आणि पांडुरंग म्हणायचे, अगं किती बांधशील मला तुझ्या भक्तिपाशा. तेव्हा जनाबाई म्हणायच्या, आता जीवेनं सोडी तुला. कसं बांधलो? आता आमच्या वाळूच्या महिला गाणार, धरीला पंढरीचा चोर धरीला. गाणं, धरीला पंढरीचा चोर. गळ बांधोनी या दोर, गळ बांधोनी या दोर, गळ बांधोनी या दोर, गळ बांधोनी या दोर. हो धरीला. वा वा. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? मागची माणसं आमच्यावर नाराज आहे का तुम्ही? मग तुम्ही पण म्हटलं तरी चालतं ना. आनंद घ्यायचा सगळ्यांनी भजनात. आम्ही भोजनाला कुठं मागे पाहतो का? भोजनाला पुढे असतो का नाही, भजनाला आम्ही मागे, असं नाही. म्हणा सगळे, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर. वा वा. धरीला. क्या बात है. वा वा. पंढरीचा चोर. वा. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. छान वाटलं की नाही? खरं सांगा, असा आनंद आहे का प्रपंचात? खरं का? पण तरी सुद्धा माणूस घर बांधलं की गज वरती शिल्लक ठेवतो, पुढं मागं चढवू म्हणून. थांबायलाच तयार नाही हो प्रपंच. आम्हाला थांबवायला तयार नाही, थांबत नाही. मग खरं सुख कुठं आहे? तुकोबाराय सांगतात, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देव असा कसाही बांधला नाही जात. अहो, दुर्योधनाने त्याला बांधायचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी हस्तिनापूरला भगवंत गेले होते, कशा करता? शिष्टाई करता गेले होते. की दुर्योधनाला समजावून सांगत होते, कौरव पांडवांच्यातलं युद्ध व्हायला नको. दुर्योधना, माझं ऐक, पांडवांना 5 गावं मावतील एवढी जमीन दे, आणि कशाला हा नरसंहार करतोस?
दुर्योधन म्हटला, अरे कृष्णा, 5 गावच काय सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन पांडवांना मिळू देणार नाही. काही करायचं ते कर म्हटला. भगवंत म्हणले, तुमच्या कर्माने मरा, आता मार्गच नाही. यावेळी भगवंतांना बांधायचा प्रयत्न केला होता दुर्योधनाने. भगवंतांनाही बांधले गेले. उलट अर्जुनाला जे विराट रूप दर्शन कुरुक्षेत्रावर मिळालं ते दुर्योधनाला दिलं, पण त्याच्याकडे दिव्य चक्षु नसल्यामुळे ते घेता नाही आलं. भगवंत व्यापक आहे, विशाल आहे, अव्यय आहे, अजर आहे. साक्षी असलेला भगवंत, त्याच्या सानिध्यात राहणं. बघा, आपण मी मगाशी म्हटलं ना, देव मानतो किंवा मानत नाही असा एक समाज आहे आपल्याकडे. देवाला मानत नाही सहसा काही वर्ग, म्हणून तर शंका घेतो आपण. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाविषयी, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी. अहो, ज्ञानोबा 1 की 2 म्हणले, 4 ज्ञानोबर आहे असं कुणीतरी बुद्धी आपली पाजळली होती काही वर्षांपूर्वी. म्हणाले 4 ज्ञानेश्वर असले पाहिजेत. म्हणले ते ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे, समाधी घेणारे ज्ञानेश्वर वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानेश्वर वेगळे, भिंत चालणारे ज्ञानेश्वर वेगळे. कारण 16-21 वर्षाच्या वयामध्ये एवढा चमत्कार किंवा एवढं अलौकिक कार्य होऊ शकतं हे या बुद्धीला पटत नाही, म्हणून आपल्याला तो चमत्कार वाटतो. पण साक्षात महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहेत. भिंत चालवली का ज्ञानोबांनी, असं कुठं असतं का? छे, भिंत वगैरे काही चालत नाही असं विचारणाऱ्यांनी, बरं का, मला असं प्रामाणिकपणे वाटतं, ज्याला विचारावं असं वाटतं ना, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली का, त्यांनी आधी स्वतः वाघावर बसून यायचं आणि मग विचारायचं, खरंच भिंत चालली आहे का? नाही ना, आम्ही नको तिथे शंका का घेतो? तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाविषयी आम्ही शंका घेतो. पण तुकोबराय वैकुंठाला गेले होते, ज्ञानोबरायांची भिंत चालली. तुकोबरायांच्या वह्या कोरड्यावरती आल्या. रेणूचं ज्ञान आणि त्याही पलीकडे असलेले तुकोबरायांना पाण्यातनं वह्या कोरड्या काढायला काय अवघड आहे? विज्ञानाच्या कितीतरी पलीकडे आमचं अध्यात्म आहे. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं हे आम्हाला माहिती असतं, तरी सुद्धा आम्ही ऐकत जाणवत नाही, आतमध्ये शोध घेत नाही. बाबा महाराज सातारकर फार सुंदर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. तुम्ही त्याला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानले एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. माणसं म्हणतील, उचला आता, संपला यांचा कार्यक्रम. देव आहे, आतमध्ये आहे ना. साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. तो आहे म्हणून सगळं चाललंय. एकदा का तो निघून गेला की मग कुणीच आपल्याला विचारत नाही ना. मग जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण, आणि येणारा काळ इतका भयानक आहे. माऊली अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सांगतात, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, तई पावसी अव्यंग निजधाम माझे. आता वेळ नाही, कधी क्षण, कुठल्या क्षणावर काळाचा घाला येईल. परवाचा विमान अपघात आपल्याला सांगून गेला, काही दिवसांपूर्वी घडलेला, बरोबर ना, की कुठल्या क्षणाचा भरोसा नाही. अनेक प्रसंग जगामध्ये घडत राहतात. वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आपण जगू की नाही याची खात्री या चालत्या काळात अजिबात नाहीये. त्यामुळे क्षणभंगूर असलेलं जीवन क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान, सावधतेचा इशारा दिला. मग कसं भगवंताला काय अर्पण करायचं? तुकोबराय म्हणतात, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. देवाला मन द्यायचं, वाचा म्हणजे वाणी द्यायची, आणि काया म्हणजे शरीर द्यायचं. म्हणून वारी का करायची? बघा, वारीमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तप घडतं. देहाने आपण चालतो, कायिक तप आहे. मुखाने नामस्मरण घेतो, तिथं काही प्रपंचाच्या गप्पा नाही मारत कोणी. ते मारणारे असतात ते वारकरी नसतात. वारीत सगळे हौशे गौशे नवशे सगळे असतात की नाही. त्यामुळे कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. वाचिक तप काय आहे? 2 मैत्रिणी एकमेकींना भेटल्या, सहसा काय बोलल्या पाहिजेत? पंढरपूरचं वर्णन केलं ज्ञानोबरायांनी आपल्या एका गवळणीत. आणि 2 सख्या एकमेकींमध्ये गुज करतायत, बोलतायत. सखी पुसे सखी येसी. दुसरी एक सखी दुसऱ्या सखीला विचारते, सखी पुसे सखी येसी. युगे झाली 28, अद्यापी कर अद्यापी वर कटेवरी कर भिवरा तीर. वाळवंटी संत सभा सभा, देव का हो विटेव
दुसरी सांगते बाई वेदांना सुद्धा नाही याचं उत्तर देता आलं. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिणला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा, आ देव का हो विटेवरी उभा. आता एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीशी असं बोलतीये हे ज्ञानोबराय आम्हाला शिकवतायत. आम्ही एकमेकींना भेटलो की आमच्या जरा गप्पा वेगळ्या असतात. तुझ्या गळ्यातलं किती तोड्याचं, माझ्या गळ्यातलं किती तोड्याचं, नाही का, तुझ्या अंगावरची साडी कशी माझ्या अंगावर, याच्यातच आमचा संसार किंवा आमचं आयुष्य संपून जातं. पण काय बोलावं, मने सहित वाणीचं तप, मानसिक तप, वाचिक तप आणि कायिक तप, शारीरिक शरीरानं भगवंताच्या जवळ जाणं, असं तप तुकोबराय म्हणतात आमच्याकडून झालं पाहिजे. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. काय द्यायचं देवाला? बघा श्रोते हो, खूप गोड प्रसंग आहे. आपण गोरोबा काकांचं नाव ऐकलंय. गोरोबा काकांच्या चरित्रातला प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्हाला माहिती नाही असं मी म्हणू शकत नाही. आपण सगळे गोरोबा काकांना जाणता, गोरोबा काकांचं चरित्र आपण जाणता. अधिकार एवढा मोठा होता गोरोबा काकांचा की मडकं कच्चं की पक्क हे ठरवण्याकरता काकांना बोलवलं होतं. आणि ज्यांनी ज्ञानोबांच्या, निवृत्तीनाथांच्या, मुक्ताईच्या, नामदेवांच्या डोक्यावर आपटून सांगितलं होतं की हे मडकं कच्चं आहे, हे मडकं पक्क आहे. आणि नामदेव महाराजांना अरे 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 मडकं कच्चं रे कच्चं असं म्हणणाऱ्या ब्रह्मचित्काला मुक्ताई, काय अधिकार होता एकेका संतांचा. गोरोबा काकांच्याच वंशामध्ये पुढच्या काळामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव राका कुंभार. किती मोठा अधिकार होता. राका कुंभार उदरनिर्वाह उत्तम चालू होता. पत्नी आणि मुलगी. राका असं त्यांचं नाव, बायकोचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका, बरं का. उत्तम उदरनिर्वाह चालू आहे, प्रपंच चालू आहे. आता कुंभार व्यवसाय, कुंभारकीचा व्यवसाय, घरामध्ये माती तुडवण्याचं अखंड काम, छान मातीची भांडी बनवली जायची, उत्तम काम चालू आहे. प्रत्येक काम करताना भगवंताचं स्मरण सुरू होतं. यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत या यानी, जे जे कर्म करू त्या कर्मात देवाला पाहिलं जात होतं. आणि असं असताना त्या राकांनी एक मांजर पाळली होती, बरं का. आणि दिवसामागून दिवस चालले, छान प्रपंच चालू आहे. एक दिवस ती मांजर व्यायली, 5 पिल्लं झाली तिला. आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी काय असतं, काय असतं, मडकी. पण ती मडकी कशात भासतो आपण? हा, आवा. आता हे आवा तुम्हाला माहिती आहे, पण आम्हाला आवा म्हणजे ते आवा चालली पंढरपूरला त्यातली आवा आहे की काय असं वाटतं. मग भट्टी, त्या भट्टीला आपल्याकडे आवा शब्द आहे. आणि त्या आव्यामध्ये मडकं भाजायचं, पक्की मडकी करायची. तर ती भट्टी पेटवण्याचा दिवस होता. 3 दिवस भट्टी पेटली जायची, मडकी चांगली भाजून बाहेर निघायची. आणि ती मांजर जी होती ना, तिने ती आपली पिलं त्या एका ओली कच्ची अशी मडकी तिथं ठेवली होती. त्यातल्या एका मडक्यामध्ये त्या मांजरीनं आपली 5 पिल्लं ठेवली आणि ती निघून गेली. मांजर आपल्या पिलांचा मुक्काम बदलते हे सगळ्यांना माहिती आहे. त्या मडक्यात, ओल्या कच्च्या मडक्यामध्ये तिने आपली 5ही पिलं ठेवली आणि ती निघून गेली. तो दिवस होता भट्टी पेटवण्याचा. राकांनी भट्टी पेटवली आणि कच्ची मडकी आतमध्ये टाकायला सुरुवात केली. ज्या मडक्यात पिलं होती ते मडकं सुद्धा हाताशी आलं आणि ते भट्टीत गेलं. भट्टी पेटली, धूर बाहेर निघायला लागला. आणि जसा धूर निघतोय तसं गावात फिरणाऱ्या मांजरीला कळलं काय गडबड झाली. प्राण्यांना खूप कळतं, मातृत्व निसर्गामध्ये प्राण्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे. त्या मांजरीनं धाव घेतली भट्टीच्या दिशेने आणि ती आगीत पडायला लागली, आगीच्या दिशेने धाव घ्यायला लागली. चालू ठेवा थोडं बारीक. आणि त्या मांजरीने जसं आगीच्या दिशेने झेप घ्यायला सुरुवात केली तसं राकाला कळे ना. राका सांगायला लागले, अगं खुळीबिळी झालीस की काय, आगीत कुठं उड्या मारती. तिला असं बाजूला केलं तरी ती मांजर, कारण तिला माहिती होतं तिची लेकरं आहेत त्या एका मडक्यात, आई होती ना. आणि राकाला काय कळायचं ते कळलं. मांजर राकाचे पाय चाटायला लागले आणि त्या प्राण्याची भाषा मालकाला कळली. बायकोला बोलवलं, होय ग यातल्या मडक्यात हिनं पिलं बिलं ठेवली होती का काय. ती म्हणली नाही जी, मला नाही ठावं. पोरीला बोलवलं, तुला माहितीये का. ती म्हणली बाबा मला बी नाही ठावं.
राकांना कळालं पांडुरंग परमात्म्याची करुणा भागली. म्हणाले, पांडुरंगा काही कर, 3 दिवस ही भट्टी माझी विझणार नाही. 3 दिवस इथं अन्न पाण्याचा त्याग करून बसून राहीन, उपोषण करीन. पण तू दातायस, तू सगळ्यांचा त्रातायस. या मायलेकराची ताटातूट होऊ द्यायची नाही. या मायलेकराची भेट तू घडवून आणायची. आणि तिथं बसले राका उपोषण करून. 3 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही पोटात. 3 दिवस संपले आणि 3ऱ्या दिवशी भट्टी विझली. अखंड नामस्मरण, विठ्ठल 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 नामस्मरण सुरू झालं. मने सहित वाचा काय अवघे दिले पंढरीराया. देऊन टाकलं देवाला समर्पित भक्ती. 3 दिवसानंतर भट्टी जशी विझली ना, तसं एक एक पक्क भाजलेलं मडकं बाहेर यायला लागलं. त्या मांजरीला जास्त माहिती होतं की कुठल्या मडक्यात माझी पिल्लं आहेत. ती मांजर धाव घ्यायला लागली पुढं. मडकं जसं बाहेर यायला लागलं तसं ज्या मडक्यात तिची पिल्लं होती तेही मडकं बाहेर आलं. आणि परमेश्वराची काय लीला असेल, काय चमत्कार असेल. एक 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 पिल्लू असं बाहेर निघालं आणि तुरु 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 धावायला लागली. हो, हे माझ्या पदरचं नाही, ही चरित्र आहेत आमच्या संतांची. अणुरणूवर ज्याची सत्ता आहे असा परमात्मा, त्याला काय मग अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य गोष्ट शक्य करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, ज्या परमतत्वामध्ये आहे, ते अशक्य शक्य का नाही होणार. मांजरीची पिल्लं निघाली. राका म्हणाला, देवा अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे तुझं ब्रीद तू सांभाळलंस, सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. हे तुझं ब्रीद तू सांभाळलंस. आता माझी पाळी. कारण राकाने शब्द दिला होता देवाला, जर भट्टीतली मांजरं किंवा पिल्लं जिवंत बाहेर आली तर हा तुझा भक्त घरादारावर तुळशीपत्र ठेवेल आणि तुझी भक्ती करण्याकरता पंढरपूरला येऊन राहील. म्हणून सगळं सोडलं. आता म्हणले, तू तुझा शब्द खरा केला, आता माझी पाळी आहे. म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, बायकोला मुलीला घेतलं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये राका पंढरपुरात भगवंताच्या नामासाठी येऊन राहायला लागले. कशाचं हे फळ मिळालं? क्षणोक्षणा सांभाळित साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. भगवंत आमचा सांभाळ करतो. फक्त म्हणाले यावर विश्वास ठेवूया. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. भगवंताला सगळं द्यावं लागेल. वाणी द्यावी लागेल, मन द्यावं लागेल आणि आपलं शरीर काया द्यावी लागेल. अखंड सेवा भाव मनामध्ये ठेवावा लागेल. तुकोबराय म्हणतात, सकळ सत्ता तया हाती माझी किव काकुळती. आणि तुका म्हणे, ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे. देवा तू जसं ठेवलंयस ना तसं आम्ही राहायला तयार आहोत. आमची तक्रार काही नाही. आम्ही फार तक्रारी करतो बघा. संतांनी तक्रारी नाही केल्या. तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये काय होतं? 18 विश्वदारिद्र्य घरामध्ये होतं महाराजांच्या. प्रचंड सावकारी असलेलं एक काळचं घर. दुष्काळ आला दुर्गादेवीचा, 12 वर्ष महाराष्ट्रामध्ये चाललेला. सगळं लोकांना देऊन टाकलं, अन्न धान्य. कर्ज खतं होती ती इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. आणि रिकाम्या हाताने तुकोबराय पांडुरंग हरी वासुदेव हरी करत राहायचे. म्हणायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं दिवाळं निघालं माझ्या संसाराचं. किती आनंद असेल. अहो, ज्या तुकोबरायांच्या घरामध्ये सकाळची वेळ, दुष्काळजन्य परिस्थिती देहूमध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, आणि सकाळी सकाळी एक जख्ख म्हातारी तुकोबरायांच्या दारात येऊन उभी राहते आणि तुकोबराई तिच्याकडे पाहतात. सकाळची वेळ. त्या म्हातारीनं तुकोबरायांना काही बोलण्याच्या आत तुकोबरायांनी तिच्या अंगावरचं लुगडं पाहिलं. 8-10 ठिकाणी ते लुगडं फाटलेलं. संतांचं हृदय कसं असतं बघा. महाराज गेले आणि सकाळची वेळ आपली पत्नी म्हणजे जिजाई आईसाहेब अवला माता मोरीत स्नान करत होत्या. आता जुन्या बायकांची पद्धत आहे, नेसायचं वस्त्र निर्या करून भिंतीवर ठेवलेलं. आंघोळीला सुरुवात केली, वस्त्र भिंतीवर ठेवलंय, नेसण्याचं लुगडं. तुकोबरायांनी त्या म्हातारीच्या अंगावरचं वस्त्र पाहिलं, आतमध्ये आले, ते भिंतीवर ठेवलेलं लुगडं घेतलं आणि तिला दिलं त्या म्हातारीला. आणि म्हणाले, आता 120च्या स्पीडनी जा, कारण मागणं भूकंप येईल तुझ्या. आता माहिती होतं तुकोबरायांना स्वभाव. जिजाई आई साहेबांनी ज्यावेळी स्नान आटोपल्यानंतर साडी नेसण्याकरता लुगड्याला हात लावला, हाताला काही लागलं नाही, डोळ्यातनं टचकन पाणी आलं. आणि तुकोबरायांचा स्वभाव माहिती होता. साडी देऊन टाकली हे कळलं. तुकोबरायांना काही नाही म्हणाल्या, पांडुरंग परमात्म्याशी भांडण केलं असं वैर पक्क होतं ना आईसाहेबांचं. म्हणाल्या,
अरे दिलं, माझं लुगडं दिलं, याचं मला वाईट नाही वाटत, पण माझा तुझा दास आहे तो, माझा नवरा, माझा पती अखंड तुझ्या भजनात असतो, आणि आज माझ्यावर ही वेळ आलीस ना, वस्त्र दिलं त्याची चिंता नाही, पण आता अब्रू कशाने झाकू सांग. हा अवला आईनी पांडुरंगाला विचारलेला जाब आहे, प्रश्न आहे. आणि माझ्या पदरचं नाही, महिपत बुवांनी चरित्र लिहिलंय. महिपत बुवा सांगतात, या प्रसंगामध्ये जिजाई आईसाहेबांच्या अंगावर पांडुरंग परमात्म्याने आपला पितांबर दिलाय नेसायला, अंगावर झाकलाय. महाराज म्हणतात, नको चिंता करू वस्त्र या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग सगळं सांभाळतो ना. फक्त अहंता आणि ममता या दोन गोष्टींचा त्याग केला, अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं, मी माझं, एवढा त्याग केला की भगवंत आपल्याला जवळ करतो. हा आशय मनात ठेवूया. तुकोबर आहे हाच संदेश आम्हाला पूर्वरंगाच्या मूळपदात देतात. आणि महाराज म्हणतात, देवाला बांधता येतं. कसं बांधता येतं, तर त्या प्रेमाच्या सूत्रांनी देवाला आम्हाला बांधता येईल. सारे रे ग ग म ध प म ग रे ग म रे सा. पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये महाराजांचा जो अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय, त्या अभंगावर आता एकदा त्याचा आठव करायचा आणि थोडक्या स्वरूपात उरलेल्या 15-20 मिनिटांमध्ये मी आपल्याला कथा सांगणार दृष्टांत स्वरूपामध्ये. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. प्रेमसूत्र दोरी, दोरी, प्रेमसूत्र दोरी. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, हरी प्रेमसूत्र दोरी, दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोन, प्रेमसूत्र. सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा. दुसऱ्या दिवशी सगळे लोक डाय करून आली होती. त्यामुळे असं नाही ना, आम्हाला उत्तर रंग आवडत नाही, कायम तरुण राहावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि भजन आम्हाला तरुण बनवतं बरं का, कीर्तन आम्हाला तरुण ठेवतं, तरुणही ठेवतं आणि या भवसागरात धरूनही ठेवतं. सगळ्या पद्धतीने आम्हाला तारतं सांगायचा प्रयत्न करते. उरलेल्या वेळामध्ये एकदा भजन करायचं, गोड हाताने टाळी, मुखाने गोड आवाजामध्ये नामस्मरण. रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. टाळी, हातवर म्हणा सगळे. रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. बोला सगळे. रंग विठ्ठला, रुक्मिणी समेता पंढरीनाथा, भक्ती रंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. ओम विठ्ठला, ओम विठ्ठला, ओम विठ्ठला, ओम विठ्ठला. रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. पंढरीनाथ भगवान की. नरसी बामणी नावाचं गाव,
आज हिंगोली तालुक्यामध्ये असलेलं ते गाव आहे आणि त्या गावामध्ये गोणाई माता आपल्या पतीला सांगते, धनी पंढरपूरला मला जायचंय, मला पंढरपूरला जायचंय. दामा शेट्टी सांगतायत, गोणाई अगं या अवस्थेमध्ये तुला पंढरपूरचा प्रवास झेपणार नाही, घाई करू नकोस, हट्ट करू नकोस, ते काय बी मला ठाऊ नाही, मला पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं, मी या पंढरीला जाणार. आणि आता सारखा नव्हता हो प्रवास. पूर्वीचा प्रवास मजल दर मजल बैलगाडीने प्रवास करायचा. नरसी बामणी ते पंढरपूर एवढा मोठा प्रवास कसा झेपणार. पण या जगामध्ये 3 हट्ट प्रसिद्ध आहेत. पहिला हट्ट आहे बालहट्ट, दुसरा राजहट्ट, हा तुम्ही दुसरा स्त्री हट्ट सांगून टाकला. हे अनुभवाचे बोल असतात बघा. बालहट्ट, राजहट्ट आणि वा ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणाले तिथं किती माणूस घट्ट असला तरी तिथं काही कोणाचं चालत नाही. त्यामुळे गोणाई माता आपल्या पतिदेवांना सांगते, मला काही बी ठावं नाही, मला पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. दामा शेट्टी म्हणले चला ठीक आहे. सकाळी दुसऱ्या पहाटे बैलगाडी जुंपली आणि निघाले. मजल दर मजल करत प्रवास सुरू झाला. प्रवासामध्ये अखंड पांडुरंग परमात्म्याचं चिंतन. आणि पंढरपूरमध्ये जशा या बैलगाड्या पोहोचल्या असं बैलगाडीतनं खाली उतरल्या. पांडुरंग परमात्म्याच्या कळसाचं दर्शन केलं, चंद्रभागेचं स्नान झालं, पदधूळ मस्तकाला लावली. संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पंढरीची धूळ मस्तकाला लावली. आणि वर्णन केलंय नामदेव महाराजांनीच आपल्या अभंगामध्ये की का पंढरपूर श्रेष्ठ, का पंढरीला जायचं. आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर हो, जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. किती आनंद पंढरीचा. आणि या पंढरपुरामध्ये हे सगळं कुटुंब आलं, भगवंताचं दर्शन झालं. आणि आता दामा शेट्टी म्हणतायत आता परतीच्या प्रवासाला गोणाई निघायला पाहिजे आपल्याला. गोणाई माता म्हणते आता नाही, आता पंढरपूर सोडायचं नाही, आता इथंच राहायचं, पंढरीतच राहायचं आणि पंढरीच आपली कर्मभूमी बनवायची, इथंच नामस्मरण करायचं. सगळा परिवार पंढरपूर क्षेत्रामध्ये राहिला. आता शिंपेचं कुळ होतं त्यामुळे कपड्यांचा व्यवसाय पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये निर्माण झाला आणि छान उदरनिर्वाह चालू आहे दिवसामागून दिवस. आणि गोणाई माता गर्भवती असल्या कारणाने 9 महिने 9 मास भरले आणि कार्तिकी एकादशीचा दिवस आणि प्रसूत झाल्या. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म उदरी झाला. भगवंताच्या नामासाठी आपण आलो, त्यांनी दिलेला हा प्रसाद म्हणून नामदेव नाव ठेवलं. आणि हळूहळू हे बाळ दिसामासानी लहानाचं मोठं व्हायला लागलं. बघा नामदेव महाराजांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय आपल्याच गाथेमध्ये, नामदेव गाथेमध्ये जणू काही स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. पांडुरंग परमात्म्याशी नामदेवांचं नातं इतकं सुंदर होतं. नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी राहणे नामयापासी. देव नामदेवांशी बोलायचे. विठुरायाचे प्रेम भंडारी होते नामदेव महाराज. देव नामदेवांशी बोलायचे. आपलं गुज नामदेवांना सांगायचे देव की तिही त्रिभुवनी नाही मज कोणी, सांगे चक्रपाणी नामयासी. नामया तुमच्याशिवाय, तुम्हा भक्तांशिवाय मला दुसरं कोणी नाही.
म्हणून आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. मला विसरू नका आषाढीला आणि कार्तिकीला मला भेटायला या, हे पांडुरंग सांगतात नामदेवांना. इतका अधिकार नामदेवांचा. बघता बघता मोठे झाले, 5 वर्षाचे झाले. आणि काय घडलो आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे. या 5व्या वर्षी दामा शेट्टींनी आपल्या लेकराला एका संध्याकाळी बोलावलं आणि सांगितलं, नामया, माझा नित्याचा दिनक्रम आहे की मी रोज पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करतो आणि माझ्या कामाला निघून जातो. उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तुला द्यावा लागेल, कारण मी माझ्या कामाकरता परगावी चाललोय, माझ्या व्यापाराच्या कामाकरता मी निघालोय. तेव्हा उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला देशील का? 5 वर्षाचे नामदेव महाराज होते. बाबांना म्हणले, बाबा हो, तुमचं काम मी करणार. कारण ते आताच कार्ट नव्हतं. आई वडिलांची आज्ञा जो न सांगता पूर्ण करतो तो उत्तम पुत्र आहे. आज आपल्या लेकरांना संस्कारांची का गरज आहे? मी हात जोडून जिथं जाते तिथं सांगते की लेकरांना घेऊन कीर्तनाला येत जा. म्हणजे ती कार्टी इथं येऊन झोपली तरी चालतील, पण इथं झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी जे टीव्हीवर बघतील ते वाईट असेल. आणि आत्ताचा काळ भीषण आहे, भयान आहे. मी आपल्याला राग आला तरी सांगते, हात जोडून सांगते, मोबाईलचं व्यसन फक्त लहान मुलांना नाही, सगळ्यांना आहे. सगळे ॲडिक्ट आहेत, लहानांपासून मोठ्यापर्यंत. शरीराचा तो एक अवयवच होऊन गेलाय आमच्या सगळ्यांच्या. नाही जमत त्याच्याशिवाय, बरोबर ना? पण तरी सुद्धा तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं आणि आपला आत्मशोध आपण विसरून जातो. मग ते बाजूला ठेवावं आणि थोडंसं आत्मचिंतन करता येईल का, स्वतःचा शोध घेता येईल का, यासाठी ही संत चरित्र आहेत. माझ्या तरुण भावंडांना मला सांगावं वाटतं, आपल्या घरामध्ये माता आहे, पिता आहे, आई वडील आहेत. आज काकांचं 3रं श्राद्ध म्हणजे 3रं पुण्यस्मरण आहे. घरातली वडीलधारी माणसं आपल्याकरता काय देऊन जातात. माऊली म्हणते, येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. मोठ्या माणसांवर जबाबदारी असते. आज आमची लेकरं आईला आई, पित्याला बाप म्हणायला तयार नाहीयेत. संवाद संपलाय. अनेक घरामध्ये असं चित्र आहे, मुलगा घरात आला की बाप निघून जातो आणि बाप घरात आला की मुलगा निघून जातो. मुलगा मोठा झाला की दोघांमध्ये संवाद राहत नाही. माता पित्यांमध्ये संवाद नाही, नात्यामध्ये आर्द्रता नाही, स्नेह नाही, कदर नाही. का? आम्ही सोफिस्टिकेटेड झालो. पूर्वीची माणसं गरीब होती, घराघरात टीव्ही नव्हता. बरं असला तरी तो साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, पण टीव्ही जरी रंगीत नव्हता तरी माणसाची मनं रंगीत होती, है की नाही? बरं घरातलं एक माणूस कायम अँटिन्यावर असायचं. आल्या का मुंग्या, गेल्या का मुंग्या, तरी आनंद होता, तरी आनंद होता. घरातला एक माणूस कायम वर असायचं. प्रचंड, म्हणजे जुन्या माणसांना आठवत असेल, आपल्या तुमच्या काळी पिझ्झा बर्गर काही नव्हतं, भाकरी साधी, त्या भाकरीला तेल मीठ कूट सगळं लावून द्यायचं. दॅट वॉज आवर पिझ्झा, दॅट वॉज आवर बर्गर. किती आनंद होता. लेकरं किती सुखाने खेळत होती, काय सुट्ट्यांमध्ये काय आनंद घेत होती. आता नाही, आता सतत ते डबडं हातात आहे. त्याच्यामुळे मन, मेंदू आणि मस्तिष्क सगळ्यावर परिणाम होतोय. बुद्धीची क्षमता संपतीये, आकलन क्षमता संपतीये, ग्रहण क्षमता संपतीये, स्मरणशक्ती कामदेईन अशी झालीये. इतकं विचित्र सगळं नुकसान होत चाललं. म्हणून बरं, दोष मुलांना नाही देऊ चालत ना. परवा तर मी एक विलक्षण दृश्य पाहिलं होतं. अगदी तान्ह बाळ पाळण्यातलं, त्या पाळण्याला वरती मोबाईल लावला होता, अडकवला होता. ते जन्माला आल्यापासूनच मोबाईल बघायला त्यांनी सुरुवात केली. असो, माझा हा विषय नाहीये खरं तर, पण आपण किती एखाद्या गोष्टीच्या आहारी जायचं आणि कशा करता ही संत चरित्र ऐकायची. नामदेव महाराज 5 वर्षाचे होते आणि 5व्या वर्षी दामा शेट्टी सांगतायत, नैवेद्य तू द्यायचा. आपण सगळे नैवेद्य देतो, देवाला नैवेद्य दाखवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काही देवानी, पण समर्पण हा भाव होता संतांचा. आपण समर्पित भावाने नैवेद्य अर्पण नाही करत. शंकराचार्यांना एकाने विचारलं होतं की देवाला नैवेद्य का अर्पण करायचा असतो? बरं तोच आपण खातो ना, मग द्यायचा कशाला? तर त्यामागे एकच भाव आहे की पेड्याचा पुडा बघा आपण देवळात नेतो, तो नेण्याच्या आधी काय असतात? ते पेढे असतात. देवाला अर्पण करून परत माघारी येतो त्यावेळी तो काय होतो? तो प्रसाद होतो. तसं अन्न भगवंताला समर्पित करायचं. हे तुझं आहे, तू दिलंय म्हणून मी सेवन करतो, ही कृतज्ञता ठेवायची. आणि मग ते जेवण नाही राहत, तो काय होतो? प्रसाद होतो. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. ही भारतीय संस्कृती.
प्रसादाचं सेवन केल्यानंतर अन्नात जायते बुद्धी, आमची बुद्धी तशी घडते, आमचा आचार विचार तसा घडतो. म्हणून आजपासून मी एक तुम्हाला अगदी विनंतीपूर्वक सूचना करते की जेवणाला जेवण म्हणू नका. जेवलात का? काही माणसं म्हणतात गिळलं का आज? इतकं वाईट बोलण्यापेक्षा म्हणा ना प्रसाद घेतला का आज? अन्न आहे ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. चला प्रसादाला, घेताय का प्रसाद? प्रसाद घेतला का आज? कारण देवाला दाखवल्यानंतर ते अन्न नाही राहत, तो प्रसाद बनतो. त्यामुळे अन्न नैवेद्य, दामाशेट्टींचा नियम होता नैवेद्य अर्पण करायचा, त्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नामदेव महाराज उठले. किती वर्षाचे होते? 5 वर्षाचे. पहाटे उठले आणि आईच्या मागे लागले, आई लवकर जेवायला तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायचंय. गुणाई माता म्हणते, अरे उठले उठले देव जेवतो का कुठे? पहाट अजून उजडू दे, मग माध्यान्हीच्या वेळी मी तुला ताट बनवून देईन, मग जा. कशी बशी दुपार झाली, वेळ काढला, भूक लागलेली प्रचंड, पण देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. हा दामाशेट्टींचा हट्ट होता. नामया लक्षात ठेव, देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. एवढंच लक्षात ठेवलं आणि नामदेव महाराज भर दुपारी माध्यान्हीला जेवणाचं ताट घेऊन निघाले. पांडुरंगाच्या त्या राऊळामध्ये आले. पांडुरंगासमोर ताट ठेवलं. 5 मिनिटात संपवणारे, काळजी करू नका, खूप डिस्टर्बन्स मला आहे आता, पण झालं, संपलं. 5व्या मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि भगवंताला सांगितलं, करा सुरुवात देवा. आता एवढ्या अर्जवानी देव जेवतो का? आपल्याकडून जेवलाय कधी? जेवलाय कधी तुमच्याकडून? देव जेवत नाही म्हटल्यानंतर 5 वर्षाचे नामदेव महाराज देवाला सांगतायत, देवा अरे जेवणार रे बाबा, तुला नैवेद्य द्यायचा, बाबांनी सांगितलंय देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, मी लवकर उठलोय, मला भूक लागली रे, जेवणार रे पांडुरंगा. शाण ऐक नाही माझं बाळ, आई आपल्याला करते ते सगळं तिथं चाललं होतं. पांडुरंगा शाण ऐक नाही, तू जेव बरं, जेव बरं. तरी देव जेवेना. एक क्षण असा आला, पांडुरंगा आता जर जेवला नाहीस ना, इथं मला भूक लागलीये, चुलीतलं जळकं लाकूड घेऊन येईन, पटकन जेवण करून मोकळा हो. तरी पांडुरंग जेवेना. सगळे उपाय झाले, बराच वेळ झाला, भूक लागून गेली हो. 5 वर्षाचं लेकरू. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, पांडुरंगा आता तू जेवला नाहीस तर बाबा येतील, बाबा मला विचारतील देव जेवला का, आणि तू जेवला नाहीस मग बाबा मला मारतील, त्यापेक्षा इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो, पण जेव. म्हणून पायरीवर डोकं आपटणार. एवढ्यात डोक्याला लागलं नाही, गाभाऱ्यातनं आवाज आला. डोक्याखाली जणू काही मौसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नामदेवा दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज हुशार, म्हणाले, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास, चाटून पुसून स्वच्छ कर म्हणाले. सगळं ताट चाटून पुसून देवाला स्वच्छ करायला लावलं नामदेव महाराजांनी. ही 5 वर्षाची ताकद होती, ही सिद्धी होती. देव येत नाही असं नाही, देव येतो, आपण त्याला बोलवत नाही, आपण लेकरू होत नाही, आपण हट्ट करत नाही, आपण आर्त स्वरांनी त्याला बोलवत नाही, आर्त स्वरांनी त्याला बोलवत नाही. चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा आमच्या मनातला श्रद्धाभाव दृढ असतो. देव कधीही चमत्कार दाखवत नाही. आमचा विश्वास नसेल ना तर भगवंत म्हणतात, इथे भवसागरात गटांगळ्या खाऊन मरा, पण तुम्ही विश्वासाने त्याच्या पायाशी गेलात तर माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरण शुद्ध आणि नीतियुक्त जर आपलं आचरण असेल ना तर परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो, सांभाळतो परमेश्वर. फक्त आपली नीती आणि आचरण बस. जग काय पाहतंय याकडे लक्ष नाही द्यायचं, तो पाहतोय. किती खरे किती खोटे हे जगाने सांगण्यापेक्षा त्याच्याशी प्रामाणिक राहावं, बस. आमचं जीवन उद्धाराला गेल्याशिवाय राहणार नाही. नामदेव महाराजांचं सगळं जेवणाचं ताट रिकामं केलं आणि पांडुरंग परमात्म्याला निरोप देऊन घरी आले. आईला सांगितलं, आई अगं किती नखरे लावले होते, 12 वाजले तरी जेवायला तयार नाही, तर मला भूक लागून गेली, आणि लवकर आई आता मला जेवायला दे. गुणाई मातेने नैवेद्याचं ताट पाहिलं आणि संतापल्या, नाम्या कार्ट्या संपवून आलायस तिथं आणि म्हणतोस भूक लागली. अगं आई खरंच नाही मी खाल्लं. मग कोणी खाल्लं? अगं ज्याच्यासाठी दिलं होतंस त्यांनी खाल्लंय. नाम्या खरं सांग, कोणी संपवलंय? नैवेद्य कोणी ग्रहण केला? अगं आई देव जेवला. नाम्या खोटं कधीपासून बोलायला लागला. आई अगं खोटं कसं बोलायचं ते माहिती नाही मला. आई खरंच नाही मी जेवलो, आई देव जेवला ग. गुणाई माता सांगतायत, नामया देव जेवला. कुणी बघितलं रे? कुणी कशाला बघायला पाहिजे? मी बघितलं, मी पाहिलंय. या डोळ्यानी मी
ग पाहिला या या डोळ्यांनी मी ग पाहिला. आई मी बघितलाय. आई देव कसा जेवला सांगतो. देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. या या डोळ्यांनी या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. बाबा कसा जेवला आई. ओरपली ग त्यानं खीर, खीर दिली होती ना, ओरपून ओरपून खात होता बर का. ओरपली ग ओरपली ग त्यानं खीर, तोंडी लाविली कोशिंबीर. भुरका आमटीचा भुरका साराचा मारियला ग. भुरका मारतो ना आपण, भुरका साराचा मारियला ग. देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. कमरेवरचा काढून हात, कालविला तो दूध भात. मोडी मुरडीचा कानवला ग. मुरडीचं कानवलं माहितीये ना. आता तुम्हाला माहितीये, पण आमच्या शहरातल्या पोरींना काही माहिती नाही यातलं. परवा माझ्या एका मैत्रिणीने विचारलं, ते जातं बघितलंयस का ग तू. म्हटलं हा. ते जातं आणि जात्यावर कसं बसायचं. म्हणलं बाई जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, मस्त पाय पसरायचा, मजबूत छान ओवी गायची छान आवाजात. ती म्हटली अगं माझ्याकडे जातं नाही, मला ओवी येते. म्हटलं मिक्सरवर म्हण. म्हणायचंच असेल तर शहाणपण कुठेही आम्ही वापरू शकतो ना, असं काही नाही जातं पाहिजे, पण गोड आवाजामध्ये ओवी गावी, भगवंताचं नाम घ्यावं. कानवला, मुरडीचा कानवला, मुरड घालणं कानवल्याला, हा प्रकार गेला. आता ती फिरकी येते, आपण त्यातनं मोकळं होऊन जातो नाही का. आपण जुन्या बायकांना माहितीये. मोडी मुरडीचा कानवला ग देव जेवला ग देव जेवला. आई देव जेवला. गोणाई मातेच्या डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा व्हायला लागल्या. नामदेव महाराज 5 वर्षाचे सांगतायत आई देव जेवला. इकडे दामा शेट्टी आले होते. नामदेव महाराजांचं बोलणं दामा शेट्टीने ऐकलं. पिशवी खाली पडली हातातली, कळलं नाही. आणि घरात आपण आलोय हे कुणालाही न कळता नामदेव महाराज दामा शेट्टी धावत राहुळामध्ये गेले आणि पांडुरंगाला प्रश्न विचारला. पांडुरंगा मी काय ऐकलं. गेली 40 वर्ष मी तुला नैवेद्य देतोय, गेली 40 वर्ष मी तुला नैवेद्य अर्पण करतो, पण माझ्या हातनं कधी जेवला नाहीस. आणि माझं 5 वर्षाचं लेकरू तुला जेवायला आणायला गेलं तर तू नैवेद्य दाखवायला आलं तर तू जेवलास. म्हणजे 40 वर्ष तू उपाशी राहिलास माझ्याकडून. 40 वर्ष माझ्याकडून उपाशी राहिलास का रे देवा. माझं लेकरू 5 वर्षाचं तुझ्याकडं तुला नैवेद्य द्यायला आलं, तू स्वीकार केलास. ते काही नाही, माझा विश्वास नाही म्हणले. दामा शेट्टी पांडुरंगाला सांगतायत मला पुरावा पाहिजे. अलीकडे लोकांना पुरावा लागतो नाही का, आणि ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला पुरावा म्हणतात. पुराव्याशिवाय बोलायचंच नाही. कीर्तनकारांनी सुद्धा पुराव्याशिवाय बोलायचं नसतं. प्रमाणं लागतात, संत प्रमाणं लागतात. दामा शेट्टी देवाला पुरावा विचारतात. मला खरं नाही वाटत माझ्या पोराकडून तू जेवलास, काय पुरावा आहे सिद्ध करून दाखव. आणि मी माझ्या पदरचं नाही. नामदेव गाथेत अभंग आहे. नामदेव महाराज स्वतः सांगतात की या प्रसंगामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या मुखातनं तुपाची धार बाहेर आली मूर्तीतून. आणि पांडुरंग परमात्म्याने दामा शेट्टींना जणू काही सांगावं की इथं या गाभाऱ्यात जरी राहत असलो ना तरी तुझ्या लेकरानं बोलवलं की मी येणार.
तुझ्या नामदेवांनी बोलावलं की मी त्यांच्यासोबत खेळणार, नाचणार, त्यांच्या कीर्तनात नाचणार, त्याच्याशी भांडणार. नेतो तिकडे जातो हरी, पूर्वरंगाचं मूळपद. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया अवघे दिले आ. घ्या वाटायला घ्या. फुलं वाटायची आहेत का?